वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरु श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. सर्व अच्युत गोत्रियांना सादर दंडवत प्रणाम. आचार्य श्री भास्कर भट्ट बोरीकर प्रतिष्ठान या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आपण श्रावण मासारंभ निमित्त ईशचिंतन हा उपक्रम सुरू करणार आहोत. आपण या महिन्यामध्ये श्रीकृष्ण भगवंतांच्या काही ज्या अशा अलौकिक लीळा आहेत, अमृत श्रवणी असे जे चरित्र आहेत, त्याचं आपण चिंतन करणार आहोत. अर्थात श्रावण मासारंभ झालेला आहे. आपण जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की विविध धर्मसंप्रदायामध्ये या मासाबद्दल जे महत्त्व आहे ते वेगवेगळ्या पद्धतीनं मांडण्यात आले आहे. वेगवेगळ्या प्रकारे लोक उपासना करत असतात आणि अशा अनेक आध्यात्मिक विशेषता या महिन्यात आपल्याला आढळून येतात किंवा आपल्याला आपल्या भोवताल दिसत असतात. आपण जे चिंतन करणार आहोत, आपण जी या महिन्यातली जी विशेषता आहे आपल्यासाठीची की म्हणजे योगेश्वर भगवान गोपाल श्रीकृष्ण परमात्मा परब्रह्म परमेश्वर अवतार पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्री गोपालकृष्ण महाराज यांचा जन्मोत्सव अर्थात श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव हा या महिन्यात येतो आहे आणि त्या दृष्टिकोनातून हा श्रावण मास आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. तसं तर श्रीकृष्ण जन्मोत्सवाचा महोत्सव जो आहे तो संपूर्ण भारत देशातच नव्हे तर जगभरात अतिशय उल्हासात हा आनंदोत्सव साजरा केला जातो आणि म्हणूनच या अवताराला श्रीकृष्ण म्हणजे जगद्गुरू असं म्हणले जाते. तसं भगवंताने श्रीमद्भगवद्गीतेत अर्जुनाला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मयाध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम, म्हणजे या संपूर्ण प्रकृतीची जी रचना म्हणजे निर्मिती ही माझ्या अध्यक्षतेखाली झाली आहे, ही मी केलेली आहे. अर्थात या प्रकृतीचा चालक मालक मी आहे. आणि अशा सर्वेश्वर परमात्मा योगेश्वर श्री गोपालकृष्ण परमात्म्याचा अवतार या श्रावण मासामध्ये आपल्याला म्हणजे जन्मोत्सव साजरा करण्याचा किंवा तो ज्याला आपण म्हणू की एक पर्वकाळ अतिशय महत्त्वाचा विधी त्यानिमित्तानं आपण करत असतो. अनेक ठिकाणी अनेक प्रकारे हर्षोल्लासात संपूर्ण कृष्णमय वातावरणामध्ये मग जन्माष्टमी असेल, गोपाळकाला असतील, त्यानिमित्त दहीहंडी असेल, तो एक पूर्ण कृष्णमय वातावरण आपल्याला संपूर्ण देशामध्ये विविध प्रांतांमध्ये विविध पद्धतीनं आपल्याला हा अवतार दिनोत्सव साजरा करताना आपल्याला अनेक लोक दिसत असतात. या पृथ्वीतलावर भगवंत अवतरित झाले आणि म्हणजे अवतार घेण्यामागे परमेश्वराचा काय उद्देश असतो किंवा अवतार घेण्यामागे काय हेतू असतो है की नाही. आपण जर भगवद्गीतेत पाहिलं असेल तर आपल्या लक्षात येईल की भगवंत म्हणतात की धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, म्हणजे धर्माची स्थापना करण्याकरता प्रत्येक युगात परमेश्वर अवतार घेत असतात. परित्राणाय साधूनम विनाशाय च दुष्कृतम, की दुर्जन लोकाचा नाश करणे, अधर्माचा नाश करणे, साधूंचं सत्पुरुषांचं रक्षण करणे आणि अशा पद्धतीनं धर्माची स्थापना करण्यासाठी परमेश्वर युगायुगी अवतार घेत असतात. आणि अवतार घेऊन भगवंत जीवाला
ज्ञान देतात, भक्तिमार्गाचं निरूपण करतात, जीवाला जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करण्यासाठीचे जे तत्त्वज्ञान आहे त्याचं प्रतिपादन भगवंत करतात. आणि भक्ती करत असताना ती कोणाची करावी, कोणाची करू नये, हे तत्त्वज्ञान भगवंत निरूपण करतात. किंवा कोणाच्या भक्तीनं या जीवाला काय लाभ होतो, कोणाच्या भक्ती केल्याने या जीवाला कोणती प्राप्ती होती, हे तत्त्वज्ञान भगवंत निरूपण करतात. आणि जीवाकून परमेश्वर एकनिष्ठ भक्तीची अपेक्षा करतात. आपण भगवद्गीतेमध्ये एका श्लोकामध्ये भगवंत स्पष्टपणे सांगतात की यांती देववर्थ देवान पितृण्यांती पितृवत भूताने यांती भूतेज्या यांती मध्या जिनोपी माम. भगवंतानं यामध्ये सांगत असताना 4 टप्पे सांगितलेत. यांती देवव्रत देवान सांगितलेलं आहे, नंतर पितृण्यांती पितृवत सांगितलेले आहे, नंतर भूतानी यांती भूतेज्या सांगितले, आणि यांती मध्या जिनोपी माम नंतर माझी, असा भगवंताने भेद केलेला आहे की ज्याची तुम्ही उपासना करता त्याला तुम्ही जाऊन प्राप्त होता. आणि 4था जो टप्पा सांगितला आहे की माझी उपासना जर करत असाल, माझी भक्ती जर एकनिष्ठ करत असाल, तर तुम्ही मला येऊन प्राप्त होसाल. अशा पद्धतीनं भगवंताने स्पष्टपणे एकनिष्ठ भक्तीची या जीवाकडून अपेक्षा केलेली आहे, किंवा एकनिष्ठ भक्ती या जीवानं करावं असा आदेश किंवा असा सिद्धांत भगवंतानं प्रतिपादन केलेला आहे. इतर देवी देवतांच्या प्राप्तीनंतर काय होत असते हे सांगत असताना भगवंत की अब्रह्म भुवना लोका पुनरावृत्तीनो अर्जुना मामपेत्ते तू कोणते पुनर्जन्म न विद्यते. पुनर्जन्माच्या या जन्ममृत्यूच्या जर या फेऱ्यातून, या ज्याला आपण 84चा फेरा म्हणतो, या चतुर्युगीचा फेरा म्हणतो, याच्यातून जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल, याच्यातून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल, त्या परमेश्वराच्या केवळ आनंदाला प्राप्त व्हायचं असेल, तर भगवंत म्हणतात की फक्त माझी भक्ती केल्यानंतरच तुम्हाला ते परमोच्च पद, ते परमेश्वराचा केवळ जो आनंद आहे तो आनंद प्राप्त होऊ शकतो. इतर भक्ती तुम्हाला पुन्हा तुमचं पुण्य संपलं, तुमचा त्या सत्कर्माचं गाठोडं संपलं की तुम्हाला पुन्हाला त्या जन्ममृत्यूच्या फेऱ्याला सामोरं जावं लागणार आहे. भगवंताने स्पष्टपणे गीतेत सांगितले की शिने पुण्य मरते लोक विषमते. तुमचं पुण्य क्षीण झालं की तुम्हाला देवता परत या मृत्यूलोकी जन्ममृत्यूच्या फेऱ्यात पाठवून देतात. आणि परत या जीवाचा प्रवास पुनरपि जन्म पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे बहुदुस्तारे कृपया अपारे पायी मुरारे भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. म्हणजे परत परत जन्म, परत परत मृत्यू हे चुकवण्यासाठी ह्या जीवानं भजन करावं. कोणाचं? भज गोविंदम, म्हणजे त्या श्रीकृष्ण भगवंताची भक्ती जीवानं करायला पाहिजेत, त्यांचं भजन करायला पाहिजेत. असा हा मुक्तिदाता अवतार, एक अलौकिक अद्भुत अवर्णनीय असलेला हा जगमान्य अवतार, या श्रावण महिन्यामध्ये या अवताराचा जन्मोत्सव आहे. आणि त्यानिमित्ताने आपण भगवंताच्या विविध लीळाचं, त्यांनी निरूपण केलेल्या तत्त्वज्ञानाचं चिंतन करणार आहोत. श्रावण महिना आपणही आपल्या स्वस्थळी, आपल्या घरी काही म्हणजे पहिल्या नामाचं नामस्मरण नित्यदिनीपेक्षा अधिक करावं, विशेषाची सेवना करावी, एखादं श्रीकृष्ण स्तोत्रांचं पारायण प्रतिदिनी आपण करावं. आणि आपल्याला जेही आपल्या वेळेनुसार शक्य असेल असा कोणताही विधी आपण नित्यदिनीपेक्षा काही वाढीव तो विधी करून या महिन्यामध्ये आपण अधिकाधिक श्रीकृष्ण भगवंताचं नामस्मरण करावं, त्याविषयीची सेवना करावी, पारायण करावं, शक्य असल्यास स्थान नमस करण्यासाठी जावं. अशा प्रकारे विविध विधीच्या माध्यमातून आपण आपले धर्माचरण वाढवावे. परमेश्वर तुमच्या प्रयत्नांना नक्कीच यश प्रदान करेल ही शुभकामना व्यक्त करतो. आणि या लांबलेल्या शब्दांना विराम देतो. आणि पुन्हा आपण श्रीकृष्ण भगवंताच्या विविध लीळासह, त्यांनी केलेल्या तत्त्वज्ञानाच्या निरूपणासह या महिन्यात पुन्हा भेटूया. तोपर्यंत दंडवत प्रणाम.